नमस्कार, माझं नाव सौअस्मी अभिषेक गोखले आणि मी सध्या सांगितल्याप्रमाणे दुर्गेश गीता संथा वर्ग सहकार नगर इथून भगवद्गीता शिकतीये आणि आज मी ऋग्वेद आणि ऋग्वेद मंडलातील ऋषी यांच्याबद्दल थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं गीता धर्म मंडळ हे भगवद्गीतेचा अभ्यास, त्याचं चिंतन, मनन, प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन झालेली पुणे येथील सार्वजनिक संस्था आहे. गीता सर्वोपयोगी अशा महान हेतूने 100 वर्षांपासून अविरतपणे आपलं गीता धर्म मंडळ कार्य करत आहे. आपल्या हे गीता धर्म मंडळ दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी नियमित संस्कार वर्ग, गीता जयंती महोत्सव, शोभायात्रा आणि अनेक व्याख्यानमालांचे आयोजन करते. त्याचप्रमाणे दरवर्षी गीता कंठस्थ स्पर्धा आणि गीताध्याय पाठांतर स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. मागच्याच वर्षी जेव्हा मी भगवद्गीता शिकत नव्हते तेव्हा मी गीताध्याय पाठांतर स्पर्धेत खुल्या गटातून भाग घेतला होता आणि माझ्या मुलीने देखील भाग घेतला होता. माझी मावशी सौ विद्याताई सवडकर यांच्यामुळेच मला ही प्रेरणा मिळाली आहे. त्यांनीच मला शताब्दी वर्षानिमित्त गीताध्याय मंडळाने जो भव्य गीता पठण महायज्ञ आयोजित केला होता त्याच्याविषयी सांगितलं. त्याच्यामधून मला कळलं की ह्या सोहळ्यामध्ये 10,000हून अधिक भाविकांनी गीता पठण केले होते आणि ह्या अलौकिक सोहळ्याची दखल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देखील घेतली होती. आणि त्यावेळेस ते आपल्याला म्हणाले की भगवद्गीता ही मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतीय चिंतन परंपरेतील एक अतिशय मौल्यवान देण आहे. आणि ही मौल्यवान देण मिळाली आहे आपल्याला भगवान विष्णूंचे पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून, ज्यांनी ही गीता उपदेश म्हणून अर्जुनाला महाभारताच्या युद्धादरम्यान दिली होती. आपलं मानवाचं आयुष्य इतकं गुंतागुंतीचं आहे आणि इतकं अवघड आहे की समजणं अतिशय क्लिष्ट आहे आणि कदाचित आपल्या पूर्वजांना हे तथ्य माहिती असावं. त्यामुळे त्यांनी कथा, कला, साहित्याद्वारे मानवी वर्तनाची त्यांची समज व्यक्त केली, जेणेकरून येणाऱ्या पिढीला माणूस समजू शकेल. आपली भगवद्गीता देखील आपल्याला हेच शिकवते की आपण पृथ्वीवर इतरांची सेवा कशी करावी, येणाऱ्या प्रत्येक संकटांना आपण कसं सामोरं जावं. भगवद्गीता हे असं एकमेव महान शास्त्र आहे जे आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यास आपल्याला मदत करते. आणि म्हणूनच 1000 वर्षांहून अधिक कालानंतरही आपण भगवद्गीतेसारख्या महान ग्रंथाचे वाचन करत आहोत. ही भगवद्गीता ही वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. वेद हे तत्वज्ञानाच्या पुस्तकासारखे असून ते आपल्याला ही पृथ्वी, ही सृष्टी आणि सजीव प्राण्यांबद्दल ज्ञान देते आणि त्याच्या प्रत्येक श्लोकाचे काही वैज्ञानिक अर्थ देखील आहेत. तर आपली भगवद्गीता ही नीतिशास्त्राच्या पुस्तकासारखी आहे जी आपल्याला एक उत्तम माणूस बनवते आणि आपल्या स्वभावाचे वर्णन करते आणि आपल्याला अध्यात्माकडे जायला मदत करते. तर असं हे जे आपलं भगवद्गीता आहे हे आपल्याला वेदांच्या उच्चतम स्तरांकडे नेणारा प्रारंभ बिंदू म्हणून देखील आपण याच्याकडे पाहू शकतो. एका अर्थाने गीता हा प्रारंभ बिंदूच आहे वेदांचा आणि आपली भगवद्गीता आणि आपले वेद हे दोन्ही आपल्याच वैदिक परंपरेचे भाग आहेत. आता थोडक्यात आपण वेदांकडे जायच्या आधी आपल्या वैदिक संस्कृती काय आहे हे थोडक्यात बघूया. तर आपली वैदिक संस्कृती ही सगळ्यात प्राचीन भारतीय संस्कृती आहे असं आतापर्यंत आपण मानत आलो. पण संशोधनाने हे सिद्ध झालं की हडप्पा संस्कृती ही सगळ्यात भारतीयांची प्राचीन संस्कृती आहे. नैसर्गिक शक्तींपुढे हतबल होऊन जेव्हा आपली प्राचीन भारतीय हडप्पा संस्कृती ही विनाशाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली होती तेव्हा ही नवीन संस्कृती
भारताच्या पश्चिमोत्तर सीमेवरून भारतामध्ये आगमन करू लागली होती. या दोन्ही संस्कृती एकमेकांपेक्षा अतिशय भिन्न आणि वेगळ्या अशा होत्या आणि ह्या नवीन संस्कृतीचा उल्लेख आपल्याला आपल्या वेदांमधून मिळतो आणि म्हणून या संस्कृतीला वैदिक संस्कृती असे म्हणतात. या वैदिक संस्कृतीचे जनक हे आर्य असल्यामुळे ह्याला आर्य संस्कृती असे देखील म्हणतात. आधी सांगितल्याप्रमाणे या दोन्ही संस्कृती अतिशय एकमेकांपासून भिन्न आहेत. ज्या वेळेला हडप्पा संस्कृती होती त्यावेळेस ते ह्या भूमीवर भव्य दिव्य रस्ते इमारती निर्माण करून एक शहरी जीवन जगत होते, तर आपली वैदिक संस्कृती ह्याच भूमीवर ग्रामीण जीवन जगू लागली होती. ज्या भूमीवर हडप्पा संस्कृतीचे लोक देश विदेशात व्यापार करायचे त्याच भूमीवर आता वैदिक संस्कृतीचे लोक हे शेती आणि पशुपालन करू लागले होते. साधारण इसवी सन पूर्व 1750च्या आरंभी हडप्पा संस्कृती ही विनाशाच्या अंतिम टप्प्यात होती, तर त्याच वेळेला आर्यांचे आगमन आपल्या देशात होत होते. ज्या वेळेला ही आर्य संस्कृती ही सप्तसिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये स्थिरावली, कदाचित त्यावेळी त्यांना हे वेदांचं निर्माण करण्यासाठी पूरक असं वातावरण निर्माण झालं असावं. त्यामुळे ऋग्वेदाचा कालखंड हा इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 असा मानण्यात येतो आणि आपले जे बाकीचे वेद आहेत सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ह्यांचा कालखंड हा साधारण इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 असल्याचा मानण्यात येतो. आपले हे ग्रंथ भगवद्गीता आणि वेद हे दोन्ही आपल्या वैदिक परंपरेचाच भाग आहेत. आपले हे जे 4 वेद मी सांगितले आहेत त्याची 4 महावाक्य आहेत. आता महावाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यांमध्ये जीव आणि ब्रह्मात्मा यांची एकता सांगितली जाते ती वाक्य म्हणजे महावाक्य. ही वाक्य हे वेदांच्या उपनिषदाची महावचन आहे. ते वेदांच्या उपनिषदाचे आपल्याला सार सांगतात. आपल्या ऋग्वेदाचं ज्या विषयावर मी आज बोलणार आहे त्याचंच मी तुम्हाला महावाक्य सांगते, जे आहे प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे ज्ञान हेच ब्रह्म. आणि हे वाक्य ऋग्वेदातल्या ऐतरेय उपनिषदामधील आहे. प्रत्येक शरीरात शरीर इंद्रिय समूहापेक्षा विलक्षण असलेले जे साक्षी किंवा चैतन्य आहे त्यालाच आपण प्रज्ञान असं म्हणतो आणि तेच जगाच्या सर्व उपादानाचे म्हणजे उत्पत्तीचे कारण असलेले चैतन्य ब्रह्म आहे. आता आपण ऋग्वेदाकडे वळूया. जो वेदांमधील सर्वात प्राचीनतम असा वेद आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा वेद किंवा ऋचांनी बनलेला वेद. तर ऋग्वेद हा शब्द आलाय संस्कृत शब्दातनं ऋग आणि वेद यापासून, ज्याच्यामध्ये ऋग म्हणजे प्रार्थनापर किंवा स्तुतीपर मंत्रे, तर वेद म्हणजे ज्ञान किंवा जाणणे. याच्यामध्ये अनेक सूक्त आहेत. सूक्ताचा अर्थ असे मंत्र ज्या मंत्रातून ऋषींची कामना पूर्णपणे व्यक्त होते अशा ऋचांचा समूह म्हणजे सूक्त होय. तर आपल्या ऋग्वेदात एकूण 1028 सूक्ते आहेत आणि एकूण ऋचांची संख्या ही 10,580 अशी आहे. मॅक्स मॅक्युलर हे जे जर्मन भाषिक होते त्यांनी आपला वेद आणि प्राचीन विद्यांचा अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही आपल्या भारतभूमीवर पाऊल ठेवलेलं नाही, परंतु त्यांच्या द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट मध्ये त्यांनी आपल्या ऋग्वेदाविषयी भरपूर भाषांतरित माहिती करून लिहिलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्या वेदांची माहिती ही पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा पसरली आणि तिथे याचा सगळ्याचा प्रसार झाला. त्यांनी आपल्या वेदातल्या सूक्तांची रचना याचे वर्णन हेनोथेझमशी केले. हेनोथेझम म्हणजे एक ही संकल्पना आहे म्हणजे सर्वेश्वरवाद, ज्याच्यामध्ये सर्वोच्च देवतेची उपासना केली जाते, परंतु त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या आजूबाजूच्या ज्या काही देवता आहेत त्यांचे अस्तित्व ते नाकारत नाही. फक्त सर्वोच्च अशा
एका देवाला केंद्रबिंदू ठेवून त्याची उपासना केली जाते. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजम होतार रत्नधातमम. हा आहे आपल्या ऋग्वेदातला पहिला मंत्र आणि तिथूनच खरं तर आपल्या ऋग्वेदाची सुरुवात होते. त्याचप्रमाणे आपली संस्कृती, आपली भाषा, धर्म एवढंच नव्हे तर इतिहास, भूगोल, विज्ञान हे सगळ्याची सुरुवात जी आहे ती आपल्या ऋग्वेदापासूनच होते. म्हणूनच ऋग्वेद ही आपल्यासाठी एक गंगोत्री आहे. वैदिक ऋग्वेदांची रचना जी आहे ती साधारण 5,500 वर्षांपूर्वी रचली गेली असे म्हणतात आणि ती मौखिक परंपरेने रचली गेली, कारण त्या काळी लेखनाची अशी लिपी अस्तित्वातच नव्हती. मौखिक म्हणजे गुरूंनी सांगणं आणि शिष्यांनी त्याची अनुवचने करणं. कारण त्या काळात आपल्या भारतातील वैदिक संस्कृती सोडता इतरत्र कुठेही अशी प्रगल्भ अशी नाही तर अप्रगल्भ अशी संस्कृती अस्तित्वात होती. अप्रगल्भ म्हणजे त्यांच्याकडे कुठलंही ज्ञान नाही, तत्वज्ञान नाही. जे मिळेल ते खायचे, पशूंची शिकार करायचे, त्यांना मारायचे, अशी काहीशी संस्कृती होती. त्या काळी आपल्या भारतात वैदिक संस्कृतीचा उदय झाला होता. त्या काळी कृषी प्रधान आणि पशुपालन हे आपल्या संस्कृतीचं मेन वैशिष्ट्य होतं आणि त्याच्यामुळे सूर्योदयाला उठायचं, घराच्या बाहेर पडायचं, शेती करायची आणि सूर्यास्त झाला की संध्याकाळी घरी यायचं, हीच काय ती जीवनचर्या होती. बरं, आता सूर्योदयाला घराच्या बाहेर पडायचं म्हणजे घरी अन्न तर शिजलंच पाहिजे आणि सूर्यास्ताला घरी येणार म्हणजे तेव्हा जेवणासाठी पुन्हा अन्न शिजलंच पाहिजे. पण त्या काळी अग्नी निर्माण करण्याचा शोध मुळी लागलाच नव्हता. मग हे अन्न शिजवणार कसं? मग आपली लोक काय करायचे, त्या काळी ते लोक जंगलात जिथे कुठे वणवा लागला असेल तिथे जायचे आणि काडीने तिथला विस्तव घेऊन घरामध्ये एका कोपऱ्यात चुलीमध्ये ठेवून द्यायचे. पण एवढ्यानी भागणार नव्हतं, तो कायम प्रज्वलित राहायला पाहिजे. मग काय करायचं, तर पशुपालन असल्यामुळे दूध दुभतं भरपूर होतं घरामध्ये. मग हे लोक काय करायचे, तो अग्नी कायम प्रज्वलित ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये तूप घालायचे. ह्यालाच आपण नंतर आहुती देणं म्हणायला लागलो. आणि आपली वैदिक संस्कृती जी आहे ती आदरातिथ्य करण्याची असल्यामुळे पूर्वीपासूनच जेव्हा अग्नीला हे लोक तुपाची आहुती द्यायचे तेव्हा ते अग्नीशी बोलायचे, ते अग्नीची स्तुती करायचे, स्तुतीपर मंत्र म्हणायचे आणि ह्याच मंत्रांना आपण नंतर ऋचा म्हणायला लागलो. ते अग्नीशी बोलायचे की हे अग्नी, तू मला प्रकाश दे, उष्णता दे, मला सुख दे, समाधान दे, मुलं बाळ दे, असे अनेक गोष्टी ते अग्नीशी बोलायचे. आणि इथूनच ह्या अशा अनेक रूढी परंपरांची सुरुवात झाली जी आपण आजतागायत करतो. पण आजकाल असे बरेच लोक आहेत जे या रूढी परंपरांना मानत नाहीत. आपण असं समजतो की काय हे सनातन आहे, जुनं आहे, कोण वाचणार हे वेद, एकदा ते मुळी संस्कृत भाषेत उपलब्ध आहेत, ते खूप गूढ आहेत, कोण जाणार ते वाचायला, एवढं वाचायला कोणापाशी वेळ आहे. मग आपल्याला लोक म्हणतायत ना की वेदात दिलंय तर ठीक आहे, हात जोडूयात आणि बाजूला होऊयात, एवढंच काय ते आपण करतो. पण खरंच ते एवढे अज्ञेय, अगम्य आणि गूढ आहेत का? अजिबात नाहीयेत. आपल्याला माहितीत असे कितीतरी परिचय, असे मंत्र आपण रोज जे म्हणतो ते आपल्या ऋग्वेदातलेच आहेत. आता उदाहरणच द्यायचं झालं तर हरिओम स्वसिन इंद्रो वृद्धश्रवाः, हा मंत्र सगळ्यांना माहिती आहे. हा आपल्या ऋग्वेदातलाच मंत्र आहे. हा विश्व कल्याण आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना करणारा मंत्र आहे. हा जो मंत्र आहे हा ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातल्या 10 ऋचांचा समूह आहे. आता आपण रोज सगळे हिंदी मालिका, मराठी मालिका बघतो, त्याच्यामध्ये भटजी किती म्हणजे सर्रासपणे हा श्लोक वापरत असतात, पण आपल्याला कल्पना पण नसते की हा ऋग्वेदातला आहे. आता इथे कोणी कोणी भारत एक खोज ही दूरदर्शनवरची मालिका बघितली असेल तर त्यांना त्याचं शीर्षक गीत माहिती असेल. मी सांगते कुठलं आहे ते. सृष्टि से पहले सत नहीं था, असत भी नहीं, अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था, छिपा था क्या, कहा, किसने ढका था, उस पर तो अगम अतल जल भी कहा था, सृष्टि का कौन है,
करता है व कलाकार, ऊंचे आकाश में रहता है, सदा अध्यापक बना रहता, यदि सचमुच में जानता या नहीं भी है किसी को नहीं पता, नहीं पता, नहीं है पता, नहीं है पता. हे जे शीर्षक गीत आहे ते आपल्या ऋग्वेदातील नासदी युक्तांचे भाषांतरित गाणे आहे आणि जे आपल्याला सृष्टीच्या उत्पत्ती विषयक चर्चा करणारं गूढ स्तोत्र म्हणून माहिती आहे. इथे कोणाला नौदलाचं बोधवाक्य माहिती आहे? शन्नो वरुणः, हे सुद्धा आपल्या ऋग्वेदातील वाक्य आहे ज्याचा अर्थ आहे की जलदेव आणि वरुण आपल्यावर मंगलमय असो. आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचा गायत्री मंत्र जो आपल्याकडे मुंजीला बटूला शिकवला जातो मुंजीमध्ये, कारण असं मानतात की तो बुद्धीच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी अतिशय महत्वाचा आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा जो मंत्र आहे तो 24 अक्षरांचा बनलेला आहे आणि यामध्ये प्रत्येक अक्षराची अशी एक देवता आहे, त्यामुळे हा 24 देवतांचा मंत्र आहे. तर असे एक ना अनेक मंत्र हे आपल्या परिचयाचे असून ते ऋग्वेदातलेच आहेत. त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे आपले ऋग्वेद हे अजिबातच अगम्य आणि अज्ञेय नक्कीच नाहीये. बरं, ऋग्वेदामध्ये फक्त एवढे मंत्रच आहेत का? तर नाही, त्याच्यामध्ये खूप रंजक गोष्टी आहेत. देवतांच्या आहेत, निसर्गांच्या आहेत, आपापसातल्या संभाषणाच्या आहेत, त्याच्यानंतर समारंभाच्या आहेत, तसंच सृष्टीची उत्पत्ती, जडणघडण, त्याचं चलन वलन, देवतांचं स्वरूप, नश्वर तशी शाश्वत तत्व, परमात्मा, अशा गूढ विषयांचे चिंतन देखील ह्याच्यामध्ये केलेले आहे. सूर्य, उषा म्हणजे पहाट, अग्नी, इंद्र, सोमरस, अशा अनेक देवतांची स्तुती आपल्या ऋग्वेदातून करण्यात आलेली आहे. तर आता आपल्याला प्रश्न पडेल, मग ही जी एवढी स्तुती, ही एवढी सुप्त, ही नक्की कोणी निर्माण केली आहे? तर ही एकाच ऋषींनी निर्माण केली आहेत का? तर अजिबात नाही. ही सुक्ते एकाच ऋषींनी रचलेली नाही. असं म्हणतात की ऋषींना आसमंतात वेद दिसले आणि मौखिक परंपरेने त्यांनी ते रचले. आज आपण फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा किती सर्रासपणे वापरतो, रोज त्याच्यावर काही ना काहीतरी मेसेज येत असतात. तसेच एखाद वेळेस आपल्याला सकाळी एखादा मेसेज आला आपल्या व्हॉट्सॲपवर, तर संध्याकाळपर्यंत त्याला इतके फाटे फुटलेले असतात की खरं खोटं काय हे बाजूलाच राहतं आणि आपल्याला कळतच नाही की मूळ बातमी काय आहे. पण अशा वेळी खरा प्रश्न पडतो की ऋग्वेदासारखा ग्रंथ जो हजारो वर्षांपूर्वी रचला गेलेला आहे तो जसाच्या तसा आपल्या समोर आलाच कसा? तर याचं उत्तर आहे आपल्या ऋग्वेदाची रचना जी केली आहे शाकल ऋषींनी. तर शाकल ऋषींनी त्याच्या ऋग्वेदाची रचना आणि त्याच्या पठण पद्धतीची मांडणी अशा प्रकारे केली की त्याच्यामध्ये कोणताही पाठभेद होणार नाही. त्यामुळेच तो आपल्याला जसाच्या तसा आत्ताही वाचता येतो. तर थोडक्यात आपण ऋग्वेदाची रचना जाणून घेऊया. त्याच्यामध्ये एकूण 10 मंडले आहेत. मंडल म्हणजे अध्यायासारखा विभाग. त्यातलं जे पहिलं मंडल आहे आणि जे 10वं मंडल आहे ते संमिश्र आहे. संमिश्र म्हणजे अनेक ऋषींच्या रचना त्याच्यामध्ये आहेत. तर दुसरे आणि दुसरे ते 8वे मंडल हे वेगवेगळ्या ऋषींनी किंवा त्यांच्या घराण्यातील लोकांनी, वंशजांनी रचलेली सूक्ते आपल्याला त्याच्यात बघाव्यास मिळतात. तर तिथे वळण्यापूर्वी आपण सर्वप्रथम ऋषी म्हणजे काय समजून घेऊयात. आपल्याला सगळ्यांना वाटतं ऋषी म्हणजे जे जंगलात असतात, पर्वतावर असतात, दिवस रात्र हो रात्र, अगदी उन्हाळा असो, पावसाळा असो, वादळ वारं असो, जे तपश्चर्या करत राहतात, जे गळ्यामध्ये माळा घालतात, हातामध्ये ज्यांच्या कमंडलू असतात, ज्यांच्या जटा असतात, ते म्हणजे ऋषी. पण असं अजिबात नाहीये. ऋषी म्हणजे ज्यांची सत्यचेतना जागृत आहे त्यांना आपण ऋषी म्हणतो. सत्यचेतना म्हणजे सत्याचं थेट दर्शन, त्याचं थेट श्रवण आणि काय योग्य काय अयोग्य ह्यांचा विवेक ज्यांच्यापाशी आहे त्यांनाच आपण ऋषी असे म्हणतो. शांत चित्ते, मौन भाषे, तपोबलांचे, तेज ज्यांचे, ज्ञान गंगा मनी बसे, वेदांचे रहस्य ज्यांचे,
निसर्गाशी एकरूप नियम त्यांचे सत्यरूप आत्मज्ञानाचा प्रकाश सृष्टीला देई आश्वास कष्ट सोसती जगतासाठी त्यागवृत्ती देवभक्ती ऋषी मुनी मानवतेचे मार्गदर्शक ज्ञानदी. ही कविता आपल्याला ऋषींच्या शांत ज्ञानी आणि तपस्वी वृत्तीबद्दल सांगते, जे वेदांचे ज्ञाते आहेत, जे निसर्गाशी एकरूप आहेत आणि ते जगाला ज्ञान देणारे मार्गदर्शक आहेत. त्यांचे कष्ट, त्यांचे त्याग हे केवळ मानवतेसाठी आहे. अशी ही आपली भारतातील ऋषी परंपरा खूप पुरातन आहे. आणि मला ह्यात एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. एकदा एक शिष्य होते, ते ऋषींकडे गेले, म्हणजे गुरुकडे गेले आणि त्यांना त्यांच्याकडून ज्ञान हवं होतं. ते गेले गुरूंकडे आणि म्हणाले, गुरुवर मला तुमच्याकडनं ज्ञान हवंय. गुरु त्यांना म्हणाले, तू जा, जेव्हा एकटा असशील ना तेव्हा ये, मी तुला तेव्हा ज्ञान देईन. असं खूप वेळा तो शिष्य गुरूंकडे गेला आणि गुरूंनी त्याला माघारी पाठवलं. एक दिवस असा आला की जेव्हा तो शिष्य गुरूंकडे गेला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं, तो एकटाच होता. तो म्हणला, वा, आज मला गुरूंकडनं ज्ञान मिळणारच. मग तो म्हणला, गुरुवर, आज मी इथे आलोय, मला तुम्ही कृपया ज्ञान द्यावे. तर गुरु म्हणले, जा, तू जेव्हा एकटा असशील ना तेव्हाच ये. तो शिष्य अचंबित झाला, त्याला कळेल, अरे आता तर इथे कोणीच नाहीये, मग मला असे गुरु का म्हणताय. तर तो म्हणला, पण गुरुवर, मी तर इथे एकटाच आहे, माझ्या आजूबाजूला कोणीच नाहीये, मग आता तुम्ही मला का ज्ञान नाही देतात. तर गुरु त्याच्यावर म्हणाले की हे जे तुझे षड्रिपू आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जेव्हा तुझ्यातून जातील ना, जेव्हा तुझं मन शांत होईल, जेव्हा तू ज्ञान घेण्यासाठी एकाग्र तुझं मन होईल, तेव्हाच माझ्याकडे ये, तेव्हाच मी तुला ज्ञान देईन. असे आपले महान ऋषी आहेत. त्यांची ऋषी परंपरा अतिशय पुरातन आहे आणि ते आपल्याला वेद, उपनिषद, आपली पुराण याच्यामधनं आपल्याला आपल्या ऋषींचा अनेक वेळेला उल्लेख बघायला मिळतो. या ऋषींची सततची ज्ञानसाधना, त्यांची तपश्चर्या, ह्याच्यामुळे आपल्या देशात शिक्षादी 6 वेदांगे, न्यायवैशेषिक 6 शास्त्रे, आयुर्वेद, धनुर्वेद, संगीतशास्त्र, वास्तुशास्त्र, स्मृती, कारिका, धर्मसूत्रे, पुराण, इतिहास इत्यादी अखंड अमूल्य ज्ञानभांडार निर्माण झाले आहे. प्रजा विस्तार करणं, ज्ञानाचा संप्रदाय करणं, हेच त्यांचे काय ते भूमिका होत्या आणि ज्या त्यांनी अतिशय उत्तमरित्या बजावल्या. किती जणांना अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वांबद्दल माहिती आहे? खूपच कमी जणांना ह्याच्याविषयी माहिती असेल. आता सध्याची रिसेंट गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं चंद्रयान आणि सौरयान ह्याचं थेट अवकाशात प्रक्षेपण झालं, तेव्हा आपल्या इस्रोचे जे प्रमुख आहेत एस सोमनाथ यांचा एक जुना व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर टेलिकास्ट झाला आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की भारतीय वेदांच्या ज्ञानाच्या आधारे आधुनिक विज्ञान प्रगती करू शकते. तर अशा वेदांचा, त्यातील ज्ञानाचा प्रसार करणारे आपले थोर ऋषीमुनी, त्यांची परंपरा, त्यांचं कार्य, त्यांनी केलेलं संशोधन आणि शिकवण याची माहिती आज आपल्या जगाला अतिशय अत्यल्प आहे. आणि म्हणूनच आजचा औचित्य साधून मी आता तुम्हाला ऋग्वेदातली ऋषी म्हणजे ज्यांनी ऋग्वेदातल्या मंडलाची रचना केली आहे अशा ऋषींबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते की आपल्या ऋग्वेदात साधारण एक 10 मंडले आहेत. त्यातलं पहिलं आणि 10वं हे संमिश्र आहे. 9वं जे आहे ते फक्त सोमरसाशी संबंधित आहे आणि दुसरे ते 8वे मंडल हे अनुक्रमे गृत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भरद्वाज, वसिष्ठ, कण्व आणि अंगिरस यांसारख्या ऋषींनी रचलेले आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात मंडल 1. ऋग्वेदातलं मंडल 1 जे आहे त्याचा विशिष्ट असा रचनाकार सांगणं अतिशय कठीण आहे, कारण त्याची रचना काही एका कोणी व्यक्तीने केलेली नाहीये. तर त्याच्यामध्ये ऋषी, त्यांच्या अनेक पिढ्या आणि त्यांचे वंशज, अनेक घराणी यांनी मिळून ऋग्वेदातल्या मंडल 1 ची रचना केलेली आहे. असं मानतात की विश्वामित्र, मधुच्छंदा आणि गौतमाच्या वंशजांनी ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलाची रचना केली आहे.
हे ऋग्वेदातील सगळ्यात लहान मंडल आहे, ज्याच्यामध्ये 191 स्तोत्रे आहेत. त्यात प्रामुख्याने अग्नी, इंद्र आणि वरुण देवतेची स्तुती केलेली आहे. सगळ्या मंडलांमधून अतिशय वैविध्यपूर्ण असं हे ऋग्वेदाचं पहिलं मंडल आहे, ज्याच्यामध्ये या देवता सोडून तत्वज्ञानात्मक गुण श्लोकांचा देखील समावेश आहे. मी थोडक्यातच अगदी माहिती सांगणार आहे. आता आहे तो ऋग्वेदाचा दुसरा मंडल आणि ज्याचे रचनाकार आहेत आपले गृत्समद ऋषी. या मंडलामध्ये सर्वात जास्त स्तोत्र आहेत, ज्याची संख्या साधारण 589 एवढी आहे. गृत्समद ऋषी हे भगवान इंद्राचे भक्त होते, ते त्याचे प्रवर्तक होते, त्यामुळे जास्त करून आपल्याला याच्यामध्ये मेघगर्जना आणि पावसाची देवता इंद्र याची स्तुती करणारे स्तोत्र आपल्याला सापडतील. ऋषी गृत्समद हे भृगु वंशाचे होते. ते गोत्र ऋषी म्हणून देखील आपल्याला दिसतात. आपल्याला माहिती नाही आपण आज हे सगळे जे कपडे घालतोय हे कापसापासून तयार झालेत ना, या सगळ्याचा शोध त्या काळी गृत्समद ऋषींनी लावलेला होता. त्यांनी सर्वप्रथम त्यांचं कर्मस्थान म्हणजे यवतमाळ येथील कळंब येथे त्यांनी ह्या तंतुमय कापूस वनस्पतीचा शोध लावला आणि वैज्ञानिक दृष्ट्या त्याची लागवड देखील केली. हे इंद्राचे भक्त जसे होते तसेच स्वामी बृहस्पती म्हणजे आपल्या गणपतीचेही उपासक होते. त्यांना समृद्ध पुरण आणि मुबलक प्रमाणात पाणी असलेल्या प्रदेशात वीरपुत्राच्या सहवासात दीर्घ निरोगी आणि धार्मिक जीवनाची आकांक्षा होती. गृत्समद स्तोत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं म्हणतात की ती सर्वोत्तम स्तोत्र आहेत, कारण त्यात त्यांनी वक्तृत्वात्मक साधनांचा कुशल वापर, शब्दांची निवड आणि भाषणाच्या आकृत्यांचे अगदी योग्य वर्णन केलेले आहे. आता आपण बघूया मंडल तिसरं, ज्याचे रचनाकार आहेत आपले ऋषी विश्वामित्र, ज्याच्यामध्ये 630 स्तोत्रे असून त्याच्यामध्ये इंद्राच्या पूजेशी संबंधित अशी स्तोत्र आहेत. अग्नीचा देव अग्नी, मादक पेयांचा जो देव आहे सोम, ह्यांचा देखील या स्तोत्रांमध्ये समावेश आहे. हे ब्रह्मर्षी विश्वामित्र एक सूक्त करते ऋषी राजपुरोहित असून गायत्री मंत्राचे रचनाकार आहेत आणि ते आपल्या सप्तर्षींपैकी एक आहे. यांची एक अतिशय रंजक गोष्ट आहे, काही जणांना माहिती असेल, आपले जे विश्वामित्र आहेत ते मुळी क्षत्रिय राजा म्हणून जन्माला आलेले होते. गाधी राजाच्या पश्चात काव्यकुब्ज राज्यावर पुत्र म्हणून ते राजा बनून आले. एकदा ते शिकार करता करता त्यांच्या मित्रांसमवेत जंगलात गेले होते आणि तिथे गेल्यावर शिकार शोधता शोधता ते अतिशय दमले आणि चालत चालत येऊन वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचले. वसिष्ठ ऋषींनी तिथे त्यांच्याकडे होती नंदिनी गाय. नंदिनी गायीतर्फे म्हणजे नंदिनी गायीला करून त्यांनी ह्यांचे यथोचित आदरातिथ्य केले. त्या नंदिनी गायीला बघून या कौशिक राजाच्या मनात अभिलाषा उत्पन्न झाली की मला ही नंदिनी गाय हवी आहे. तो वसिष्ठ ऋषींना म्हणाला, मी तुम्हाला 10 कोटी गायी देतो आणि हवं तर मी तुम्हाला माझं संपूर्ण राज्य देखील देतो, पण ही नंदिनी गाय तुम्ही मला द्या. त्यावर वसिष्ठ ऋषी त्यांना म्हणाले, ही इच्छापूर्ती करणारी नंदिनी गाय जी आहे ती देवतांचा ठेवा म्हणून मला मिळाली आहे, मी ती कोणालाच नाही देऊ शकणार आणि मुळात तुझ्याकडे असं काहीच नाहीये की ज्याच्या बदल्यात मी तुला ही नंदिनी गाय देईन. हा नकार ऐकल्यावर कौशिक राजा अतिशय संतप्त झाला. तो म्हणाला, मुनिवर तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही कायम तपस्या करता, तुम्ही शांत ऋषी आहात, तुम्ही कसं काय या नंदिनी गायीचं रक्षण करणार? आणि तुम्ही जर का 10 कोटी गायींच्या बदल्यात आणि या राज्याच्या बदल्यात मला जर का दिलं नाही ही नंदिनी, तर मी बळजबरीने घेऊन जाईन. त्यावर वसिष्ठ ऋषी म्हणाले, हे राजन, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही राजा आहात, तुम्ही बळाचा वापर करू शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. असं म्हणून ते शांत झाले. कौशिक राजांनी काय केलं, ते बळजबरीने नंदिनी गायीला हिरावून घ्यायला लागले. त्यावर नंदिनी गाय दूर उभ्या असलेल्या वसिष्ठ ऋषींना म्हणाली,
की तुम्ही इतक्या शांतपणे कसं उभं राहू शकता, ते मला बळजबरीने नेऊन बघणार आणि तुम्ही इतके शांत का आहात? त्यावर वसिष्ठ ऋषी नंदिनीला म्हणाले, हे बघ नंदिनी, क्षत्रियाचा धर्म आहे तेज, ब्राह्मणाचा धर्म आहे क्षमा आणि मी आहे क्षमाशील ब्राह्मण. त्यामुळे मी काही बळाचा वापर करू शकत नाही आणि त्यामुळे मी काही त्याच्याशी युद्ध वगैरे करणार नाही. तुला जर काही ते थांबायचं असेल तर तू थांब तुझ्या सामर्थ्याने. त्यावर नंदिनी काय म्हणाली, तुम्ही जर का माझा त्याग केला नाही तर मी इथे थांबेन. वसिष्ठ ऋषी म्हणाले, मी काही तुझा त्याग केलेला नाहीये, तू थांब तुला थांबायचं तर. आणि हे ऐकल्यानंतर नंदिनी अशी रागाने क्रोधित झाली, तिने शिंग उगारली, तिचे डोळे लाल झाले आणि हे सगळं बघून तिथे उपस्थित असलेलं सगळं सैन्य घाबरून पळून जायला लागलं. जेव्हा त्याच्या कौशिक राजाच्या सैन्याने तिला पकडायचा प्रयत्न केला तेव्हा तिचं अंग सूर्यासमान चमकू लागलं. त्यातून असंख्य योद्धा प्रकट झाले आणि ज्यांनी कौशिक राजाच्या सैन्याचा पराभव केला. आणि पराभूत झालेला कौशिक राजा हा एकटाच त्या आश्रमात उरला. पण एवढं करून देखील, पराभवाने लज्जित होऊन देखील त्याची ती इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे तो म्हणला, मी अजिबात हार मानणार नाही, मी लढणार. मला कळलेलं आहे की आता मानवी शक्तीपेक्षा असं काहीतरी श्रेष्ठ आहे जे मला हवंय आणि ते मी मिळवणारच. आणि म्हणून त्यांनी त्याच्या राज्याचा, त्याच्या संसाराचा त्याग केला आणि तो भगवान शंकराची तपश्चर्या करायला लागला. बरीच वर्ष तपश्चर्या केल्यावर त्याला शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला दैवी शक्ती, दैवी असे सगळं प्रदान केलं. हे मिळता क्षणीच पुन्हा तो वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात आला आणि तिथे उपस्थित असलेल्या ऋषीगणांवर त्यांनी त्या दैवी अस्त्रांनी हल्ला केला. हे सगळं बघून ऋषीगण घाबरले, पळायला लागले. पण आपले वसिष्ठ ऋषी, ब्रह्मर्षी आहेत ना ते शांत उभे होते. त्यांनी अगदी शांततेने ब्रह्मदंडाने त्या सगळ्याला पराभूत केलं. पुन्हा एकदा त्याची माघार झाली कौशिक राजाची. आणि मग त्याला कळलं की नाही नाही, मला तर आता ब्रह्मर्षित्वच प्राप्त करायचं आहे. तो पुन्हा गेला आणि त्याने देवाची तपश्चर्या करत बसला. खूप वर्ष झाल्यावर त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला ब्रह्मर्षी ही पदवी प्रदान केली आणि त्याच्याबरोबरच विश्वामित्र नाव देखील दिले. म्हणून कौशिक राजा म्हणजेच आपले ब्रह्मर्षी विश्वामित्र. त्यांनी रामायणामध्ये असं सांगतात की रामाला दैवी अस्त्रे दिली आणि जी तारिका राक्षसी होती तिचा वध करण्यासाठी देखील विश्वामित्रांनीच मदत केली. आता आपण बघूया ऋग्वेदातलं 5वं मंडल, ज्याचे रचनाकार आहेत ऋषी अत्री. तर हे जे ऋषी अत्री आहेत हे वैदिक ऋषी आहेत आणि ज्यांना अग्नी, इंद्र आणि हिंदू धर्मातील इतर वैदिक देवतांसाठी असंख्य स्तोत्र रचण्याचं श्रेय दिलं जातं. हे हिंदू परंपरेतील सप्तर्षींपैकी एक आहेत. ऋग्वेदात सगळ्यात जास्त उल्लेख झालेले ऋषी हे ऋषी अत्रीच आहेत बरं. ऋग्वेदातील 5व्या मंडलाला त्यांच्या सन्मानार्थ अत्री मंडल असं देखील म्हणलं जातं. यातील 80 स्तोत्र ही अत्री ऋषींना आणि त्यांच्या वंशजांना समर्पित केलेली आहेत. अत्रींचा उल्लेख आपल्याला पुराणात, महाभारत आणि रामायण ह्यासारख्या महाकाव्यांमध्ये देखील आढळतो. या मंडळात एकूण 875 स्तोत्र आहेत आणि हा विविध देवतांना उद्देशून दिलेल्या एक स्तोत्रांचा वैविध्यपूर्ण असा संग्रह आहे. ऋग्वेदातील जे अत्री श्लोक आहेत ते त्याच्या सुरेल रचनेसाठी आणि कोड्यांच्या स्वरूपात आध्यात्मिक कल्पना दर्शवण्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असे आहेत. अत्रींनी 5व्या मंडलातील 37 ते 43 आणि 76-77 ही सूक्ते रचली. त्यांनी सांगितले की वैदिक मंत्राच्या अधिकारपूर्वक जपाने सर्व प्रकारच्या पापक्लेशांचा विनाश होतो. पठण करता हा पवित्र होतो, त्याला जन्मांतरीय ज्ञान प्राप्त होते. अशा अत्री ऋषींनी आपल्या समाजाला सदाचार आणि धर्माचरणपूर्वक उत्तम जीवनचर्या कशी असावी हे देखील त्यांनी सांगितले.
हे त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली, आपल्या मानवाच्या जीवनातलं आपलं कर्तव्य काय आहे ह्याच्याविषयी उपदेश केला. मानवाला केलेल्या हे जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती आपल्याला आत्रेय धर्मशास्त्र या पुस्तकात सापडतात आणि यामध्ये त्यांनी वेदांमधील सूक्ते, मंत्र यांचे महात्म्य सांगितले. पापक्षालनासाठी प्रायश्चित हा उपाय देखील आपल्याला महर्षी अत्रींनीच दिलेला आहे आणि पापी माणसाला पुण्य मार्ग दाखवणारे ते एकमेव ऋषी आहेत. त्यांनी पर्जन्य सूक्त रचलं. ते आपले प्रथम खगोलशास्त्रज्ञ देखील आहेत आणि हो तेच आहेत ज्यांनी आपल्या सूर्यग्रहणाचा देखील शोध लावला. एके दिवशी काय झालं, सूर्य असा काळवंडू लागला होता आणि लोकांना त्यावेळी ग्रहणाविषयी काहीच कल्पना नव्हती. लोकांना वाटलं बापरे हे काय झालं, ते खोकले की काय, आता काय होणार, ते अतिशय घाबरले. तेव्हा आपल्या अत्रि ऋषींनी त्यांना सांगितलं की घाबरू नका, काही तासानंतर सूर्य पूर्ववत प्रकाशमान होईल. त्यांनीच आपल्या समाजाला सूर्यग्रहणाची माहिती दिली. त्यांनी अविचारी अविवेकी राजांना पदभ्रष्ट केलं पाहिजे हे मत देखील त्यांनीच समाज मनावर बिंबवले. त्यांनी वैद्यकीय आणि ज्योतिष क्षेत्रातही योगदान दिले. त्यांनी विधी, यज्ञ, प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी नियम सांगितले. त्याची पद्धती आणि त्याचे मुहूर्त हे देखील त्यांनीच विकसित केले. आयुर्वेदांसाठी त्यांनी विविध ग्रंथ रचले, विविध सूत्रे लिहिली. त्यांनी ऋग्वेद, कल्याण सूक्त, स्वस्ती सूक्ताचं मंडळ देखील त्यांनी तयार केलं. अत्रि संहिता सारख्या प्राचीन ग्रंथांमधून शांतीपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी विविध प्रकारचे योग, नैतिकता याबद्दल त्यांनी सांगितलं आणि एवढं प्रचंड कार्य आपल्या महर्षी अत्रींनी केलंय की ज्याची आपण कल्पना देखील नाही करू शकत आणि मी इथे तुम्हाला सांगू देखील नाही शकत. असे हे आपले अत्रि ऋषी जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या 10 मानसपुत्रांपैकी एक आहे असं म्हणतात आणि ज्यांचा जन्म हा ब्रह्माच्या नेत्रापासून झालाय असं मानण्यात येतं. भगवद्गीतेत सांगितलेले 3 गुण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सत्व, रज आणि तम. पण असं म्हणतात की हे ऋषी जे आहेत अत्रि हे ह्या तिन्ही त्रिगुणांच्या पलीकडचे आहेत आणि म्हणूनच ते अत्रि. त्यांच्याबद्दल अजून एक रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवानी जगाच्या निर्मितीत योगदान देण्याचे आदेश दिले तेव्हा अत्रि ऋषी आपली बायको अनुसूया देवींसह दीक्षा पर्वत रांगांवर कठोर तपश्चर्या करायला लागले आणि त्याला प्रसन्न होऊन आपले ब्रह्मा विष्णू महेश हे या जोडप्यासमोर प्रकट झाले आणि ते म्हणाले, माग, तुला मला काय मागायचे ते माग, जे वरदान हवे ते तुम्हाला माग. त्यावेळी अत्रि ऋषींनी काय मागितलं, ते म्हणाले की तुम्ही तिघं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तुम्ही तिघं माझ्या पोटी जन्माला या आणि म्हणूनच चंद्र, दत्तात्रेय आणि दुर्वासा यांचा जन्म अनुक्रमे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून झाला. आता आपण बघणार आहोत ऋग्वेदातलं संघमंडल ज्याचे रचनाकार आहेत ऋषी भरद्वाज. तर ऋग्वेदाचे 6वे मंडल जे आहे त्याच्यामध्ये साधारण 755 स्तोत्र आहेत आणि ते प्रामुख्याने वादळ देवतेच्या पूजेशी संबंधित असे आहेत, म्हणजे मारुतांच्या पूजेशी संबंधित आहेत. याचे रचनाकार आपले भरद्वाज ऋषी हे प्राचीन भारतातील एक आदरणीय वैदिक ऋषी आहेत आणि ते देखील आपल्या सप्तर्षींपैकीच एक आहेत. ते विद्वान आहेत, व्याकरणकार, अर्थशास्त्रज्ञ आणि एक वैद्य देखील होते. त्यांचा आश्रम दंडकारण्यात होता. ऋषी भारद्वाज हे द्रोणाचार्यांचे पिता होते. द्रोणाचार्य आपल्या कौरव पांडवांचे गुरु, त्यांचे हे पिता होते. त्यांना कुलपुस्तक म्हणून देखील ओळखले जाते. चरक संहितेनुसार त्यांनी इंद्राकडून आयुर्वेदाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं होतं. ब्रह्मदेव, बृहस्पती आणि इंद्रानंतर ते 4थे व्याकरण प्रवक्ता होते. त्यांनी व्याकरण, आयुर्वेदासहित धनुर्वेद, राजनीतिशास्त्र, अर्थशास्त्र, पुराण, शिक्षादी इत्या सगळ्या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले. हे दिसायला कसे होते, हे उंच होते, कृश होते, दीर्घायुषी होते आणि अतिशय विद्वान होते असं आपल्याला वाङ्मयात, आपल्या वैदिक वाङ्मयात असा आपल्याला याचा उल्लेख आढळतो.
श्लोकसूत्र, धर्मसूत्र यांची रचना करणारा ग्रंथकार म्हणूनही भारद्वाज प्रसिद्ध आहे. अर्थशास्त्रज्ञकार असलेल्या आपल्या भारद्वाजांचा कौटिल्य अर्थशास्त्रात देखील उल्लेख आहे. महाभारत, यशस्तिलक इत्यादी ग्रंथातून भारतवर्यांची राज्यशास्त्रविषयक मतं देखील आपल्याला आढळतात. भारद्वाज संहिता, भारद्वाज स्मृती, वास्तुतत्व, वेदपाद स्तोत्र इत्यादी अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी इसवी सन पूर्व 600 या काळी विमानशास्त्राचा शोध लावला, जेव्हा आपले पाश्चात्य जे वैज्ञानिक होते ते ह्याचा विचार देखील करू शकत नव्हते. असे हे संशोधन करणारे आपले आचार्य भारद्वाज हे ऋषी ब्राह्मण असून खत्रींच्या भारद्वाज गोत्राचे आरंभकर्ते मानले जातात. आता आपण बघणार आहोत ऋग्वेदातलं 7वं मंडल, ज्याचे रचनाकार आहेत ऋषी वसिष्ठ. तर ऋग्वेदातल्या मंडल 7 मध्ये एकूण 1028 स्तोत्रे आहेत आणि ती सर्व मंडलापैकी सर्वात वैविध्यपूर्ण आहेत असे मानले जाते. यात विविध देवतांना उद्देशून लिहिलेले विविध मंत्र आहेत. यामध्ये कोणत्याही विशिष्ट देवतेला उद्देश केलेली स्तोत्रे नसून विविध देवतांना उद्देश केलेली स्तोत्रे देखील समाविष्ट आहे. असे हे रचनाकार 7व्या मंडलाचे आपले वसिष्ठ ऋषी हे हिंदू धर्मातील एक आदरणीय वैदिक ऋषी आहेत. ते देखील सप्तर्षींपैकी एक आहेत. वसिष्ठ म्हणजे संस्कृतमध्ये सर्वश्रेष्ठ असे. प्राचीन आणि मध्ययुगीन हिंदू ग्रंथांमध्ये आपल्याला त्यांचं वर्णन सापडतं. म्हणजे साधारण लांब केस असलेले, उजवीकडे आंबाड्यात त्यांचे केस गुंडाळलेले असे आपले हे ऋषी. त्यांच्या लांब दाढी मिशा असायच्या आणि त्यांच्या कपाळावर कायम तिलक असायचं. आपल्या धर्माचे प्राध्यापक एलिसिन फायनली यांच्या मते ऋग्वेदातली जी वसिष्ठ स्तोत्रे आहेत ती अनेक प्रकारे मनोरंजक आहेत आणि प्रभावशाली आहेत. वसिष्ठ एखाद्याच्या आयुष्यात सत्यता, भक्ती, आशावाद, कौटुंबिक जीवन आणि समाजातील इतर सदस्यांसोबत समृद्धी वाटून घेणे आणि इतर सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्याचे महान कार्य त्यांनी केलेले आहे. त्याच्यावर ते भर देतात. ते आपले पहिले यज्ञ प्रवर्तक म्हणून देखील मानले जातात. क्षमाशीलता हे त्यांचे ब्रह्मर्षित्व सिद्ध करते. गुणग्राहकता, कायद्याचे भाष्यकार म्हणजे विश्वाला नियम आणि शिस्त लावण्याचं कार्य हे त्यांनीच केलेलं आहे. ध्यान हे योगदर्शनातील अत्यंत महत्वाचं अंग आहे. हे आपल्याला ऋषी वसिष्ठांकडूनच कळलेलं आहे. योग वसिष्ठ, वसिष्ठ संहिता, अग्निपुराण आणि विष्णू पुराणाच्या काही आवृत्त्या त्यांच्याच नावावर आहेत. त्यांचा वसिष्ठ धर्मसूत्र या ग्रंथामध्ये आपल्याला पंचमहापातके, 6 विवाह प्रकार, दत्तक संबंधीचे नियम, नंतर त्यांची कर्तव्य, हक्क, वेद पठणाची आवश्यकता आणि गुप्तधनाबाबतचे नियम, स्त्रियांची कर्तव्य ह्यावरची विवेचना सुद्धा आपल्याला आढळतात. आता आपण बघणार आहोत ऋग्वेद मंडलातील मंडल 8 आणि ज्याचे रचनाकार आहेत ऋषी कण्व आणि ऋषी अंगिरस. या 8व्या मंडलात एकूण 1100 स्तोत्र आहेत आणि ती प्रामुख्याने अश्विनींशी संबंधित आहेत, जी उपचार आणि घोडेस्वाराशी संबंधित असणाऱ्या जुळ्या देवतांची जोडी आहे. या 8व्या मंडलाचे रचनाकार हे आपले कण्व आणि अंगिरस असून हे दोघंही भारतीय वैदिक परंपरेतील महत्वाचे असे वैदिक ऋषी आहेत. त्यापैकी अंगिरस हे सप्तऋषींपैकी एक असून कण्व हे वेद रचणारे एक प्राचीन ऋषी आहेत. कण्वांनी कण्वनीती, कण्व संहिता, कण्वोपनिषद आणि कण्वस्तुती सारख्या नावाचे ग्रंथ दिले आणि त्यांनीच आपल्या यजुर्वेदात कण्व शाखा देखील स्थापन केली. अंगिरस ऋषी, ज्यांना आपण अंगिरा म्हणून देखील ओळखतो, ते प्रसिद्ध वैदिक ऋषी असल्यामुळे त्यांचा उल्लेख आपल्याला अनेक वैदिक साहित्यात बघायला मिळतो.
असं म्हणतात की अंगिरस ऋषींनी त्यांच्या मंत्रशक्तीने सूर्याचा आणि स्वर्गलोकाचा शोध लावला. त्यांनी बृहस्पतीला उद्देशून अंगिरस हे गोत्र नाम जे येतं ते बृहस्पतीला उद्देशून जे येतं ते त्यांच्यामुळेच येतं. मुळातले हे जे 7 अंगिरस ऋषी आहेत ते आपल्या मानव समाजाचे पूर्वज आहेत. पितरो मनुष्य असं म्हणतात. त्यांनी प्रकाशाचा शोध लावला आणि नंतर सूर्याला त्यांनी प्रकाशमान केले आणि ऊर्ध्व दिशेने ते गतिमान झाले. काही सूक्तांमध्ये त्यांना पितृदेवता आणि स्त्री अश्व असेही म्हणले जाते. यमाचे स्त्री अश्व ते आपल्या मनुष्य जातीचे पूर्वज आणि वैदिक धर्माचे संस्थापक आहेत. ते योद्धे म्हणून काम करतात. ते कायम चिरतरुण आहेत. ते ज्वालापुत्र आहेत. ते सोमरस देणारे स्वीकारणारे आहेत. ते ऋषांचे गायक देखील आहेत. त्यांनी अर्थवर्ण ऋषींसह 4थ्या वेदातील बहुतेक भाग अथर्ववेद म्हणून त्यांनीच रचला. आता आपण वळणार आहोत ऋग्वेद मंडळातल्या 9व्या मंडलाकडे, जे फक्त आणि फक्त सोमरसाशी संबंधित आहेत आणि ज्याची एकूण 1067 स्तोत्रे आहेत आणि हे प्रामुख्याने सोमदेवतेशी संबंधित आहे आणि पवित्र सोमरस आणि त्याच्या संबंधित मंत्रांनी बनलेले आहे. याची मुख्य देवता सोम आहे आणि सोम ही एक पवित्र पेय आणि वनस्पती देखील आहे. तो एक आनंदाचा स्वामी आहे असे मानले जाते, ज्याच्यामध्ये सोमरसाचे उत्पादन, त्याचे गुणधर्म आणि धार्मिक विधीसाठी आपण त्याचा उपयोग कसा करावा अशी अनेक माहिती आपल्याला या 9व्या मंडलामध्ये मिळते. यातली जी सूक्ते आहेत ही सोमरसाच्या विविध पैलूंवर आणि त्याच्या महत्वावर प्रकाश टाकतात. ऋग्वेदातल्या ह्या भागात सोमरसाला देवत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व देखील वाढलेलं आहे. हे एकच असे मंडल आहे ज्याच्यामध्ये संपूर्णतः एकाच देवतेला समर्पित अशी अनेक स्तोत्रे आहेत. सोम म्हणजे पवित्र मादक पदार्थ आणि पवमान म्हणजे वाहणारे आणि शुद्ध करणारे असे. म्हणून 9व्या मंडलाला पवमान स्तोत्रांचा संग्रह असे देखील म्हणले जाते. या स्तोत्रांमधून आपल्याला असं दिसतं की सोममध्ये सर्व गोष्टींवर मात करण्याची शक्ती आहे. तो एक ऋषी आहे, एक द्रष्टा आहे आणि तो आजारी लोकांना मदत करतो, आंधळ्या लंगड्यांना बरं करतो आणि सोममध्ये ही पृथ्वी आणि आकाशातून सर्व वाईट प्रकारच्या शक्तींना नाश करण्याची आणि शत्रूंना हाकलून देण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. आता आपल्या ऋग्वेदातलं सर्वात शेवटचं मंडल आहे 10वं मंडल, जे संमिश्र आहे, ज्याची रचना अनेक ऋषींनी केलेली आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया. याच्यामध्ये साधारण पहिल्या मंडला एवढेच 191 स्तोत्र आहेत, ज्याच्यामध्ये विविध देवतांना उद्देशून लिहिलेल्या वैविध्यपूर्ण स्तोत्रांचा संग्रह आहे. हा ऋग्वेदातला सर्वात नवीन भाग आहे आणि इतर मंडलांच्या तुलनेत ह्या मंडलामध्ये सूक्तांच्या विषयांचा व्यापकपणा आपल्याला सापडतो. याच्यामध्ये केवळ देवता आणि नैसर्गिक देवतांशी संबंधित नाही तर विविध प्रकारच्या विषयांचा याच्यामध्ये समावेश आहे. अशा या ऋग्वेद मंडलाच्या ऋषींबद्दल मी अगदी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण हा जो अमूल्य ठेवा जो आपल्याला वेदांमुळे आपल्या ऋषींमुळे मिळालेला आहे, त्या ऋषीमुनींचा, वेदांचा, त्यांची ज्ञान, मूल्य, संस्कार आणि त्यांची प्रेरणा यांचा आपण आदर केला पाहिजे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे हे ज्ञान पसरवून आपण लोकांना मार्गदर्शन करून आपल्या समाजाला एक योगदान दिले पाहिजे. यांच्याशिवाय आपली सनातन हिंदू संस्कृती अपूर्ण आहे. म्हणूनच आज वेद आणि या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा आज आपण इथे संकल्प करूया. आणि थोडक्यात त्याचं तात्पर्य म्हणजे काय, तर एक प्रार्थना मी म्हणते. ही समची प्रार्थना हे समचे
माणसाने